हाय हॅलो नमस्कार. मी अर्चना आणि वृंदावनच्या पहिल्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मुंबईवरून संध्याकाळी 5 वाजताची आमची ट्रेन होती आणि आम्हाला पुण्यावरून निघायचं होतं. त्यामुळं 12 वाजेपर्यंत आम्ही पुण्यावरून निघालो होतो. कितीही व्यवस्थित बॅग पॅकिंग केलं तरीही अशा पिशव्या राहणं आणि मग एक्स्ट्राचं लगेज होणं हे आपलं शास्त्र असतं प्रत्येक ट्रिपचं. आणि ही आमची नेक्स्ट लेवल वृंदावन ट्रिपसाठीची एक्साइटमेंट. 5 दिवसाची ट्रिप असल्यामुळं आमच्या सगळ्यांचं एक्स्ट्रीम लगेज झालं होतं. प्रत्येकाच्या मिनिमम 2 बॅग झाल्या होत्या. लगेज वगैरे सेटल करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. खिडकीबाहेर रस्ता धावत होता आणि बसमध्ये सगळ्यांचे डोळे मोबाईलवर. कोण रील्स बघतोय, कोण स्टोरी स्क्रोल करतोय. प्रवास मुंबईकडे आहे पण मन मात्र अजून रील्समध्येच अडकलेलं होतं. थोड्या वेळात बस थांबली 20 मिनिट्स ब्रेकसाठी. तर आम्ही उतरून मस्त पोटपूजा करून घेतली. त्याच्यामध्ये ज्याला जे आवडेल ते त्यांनी खाल्लं. रेस्टॉरंटसुद्धा खरंच खूप चांगलं होतं. हा छोटासा ब्रेक प्रवासात खूप गरजेचा असतो. सध्या आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलो. बाहेरचं वातावरण एकदम छान आहे. डोंगर, हिरवळ आणि थंड हवा. प्रवासात असे व्ह्यूज बघायला मिळाले की प्रवासाचा कंटाळा येत नाही. बसमध्ये आमचं ट्रिपबद्दलचं प्लॅनिंग आणि डिस्कशन चालू होतं. मध्ये शूटिंग करण्यासाठी दीपिकानं आणलं होतं गिम्बल आणि आम्हाला थोडा वेळ होता सो आम्ही ऑनलाईन बघून गिम्बलचं सेटिंग वगैरे चेक करत होतो. आमच्या ट्रिप ग्रुपमधले बाकीचेही लोक निघाले होते तसे त्यांचे अपडेट्स आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरून कळत होते. चला आपणही आता पोहोचलो मुंबईमध्ये. तर इथून आम्हाला जायचं होतं बांद्रा टर्मिनसच्या रेल्वे स्टेशनला. तर आम्ही लोकल ऑटोवाल्यांना विचारलं तर ते 150 रुपीज सांगत होते आणि आम्ही ॲपवर चेक केलं तेव्हा 50 रुपीजमध्ये 1 ऑटो होत होतं. तर तुम्ही इथले लोकल नसाल तर तुम्ही सुद्धा नेहमी एकदा ॲपवर प्राईस काय असेल ती चेक. या बसच्या स्टॉपपासून बांद्रा टर्मिनस नियर बाय 10-15 मिनिटावरच होतं. त्यामुळे आम्ही लगेच निवांत पोहोचून गेलो. आम्ही केलेल्या प्लॅनप्रमाणे अगदी वेळेवर आम्ही पोहोचलो होतो स्टेशनला. त्यामुळे आमच्याकडे थोडाफार वेळ होता. तर आम्ही फ्रेश वगैरे झालो, थोडंसं फोटोशूट झालं आणि त्यानंतर आम्हाला काही रील्स किंवा शॉर्ट्स घ्यायचे होते ते घेऊन झाले. मी मगाशी म्हटलं होतं ना तसं बघा आमच्याकडे लोक कमी आणि सामान खूप जास्त झालं होतं. मीनवाईल यांचं चाललं होतं स्किन केअर ज्याच्यामध्ये कधीच कसलीच तडजोड नसते. त्यांचं झाल्यानंतर आम्ही निघालो प्लॅटफॉर्मला जायला. तिथे आम्ही आमच्या टीम मेंबर्सना भेटलो आणि सगळेच नवीन होते त्यामुळे एकमेकांशी ओळख करून घेतली आणि तोपर्यंत आमची ट्रेनसुद्धा आली. सामान भरपूर असल्यामुळं आमची खूप गडबड झाली सामान चढवताना पण इझिली सगळं झालं. ट्रेनमध्ये चढल्यानंतर अजून एक आमचा मेजर टास्क होता तो म्हणजे सीट्स ॲडजस्ट करणं. पण नशिबाने माणसं खूप चांगली होती त्यामुळे आमच्या सीट्स पण इझिली ॲडजस्ट झाल्या आणि त्यानंतर चालू झाला परत एकदा स्नॅक टाईम. आणि आमच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं कारण म्हणजे साक्षात समोर आमच्या श्रीकृष्ण आमच्या सोबत वृंदावनला येत. सगळ्यांची काळजी असणाऱ्या या कान्हाजींची काळजी मात्र या काकू खूप छान घेत होत्या. त्यांना भरवताना त्यांच्याशी मारलेल्या गप्पा असू देत, त्यानंतर त्या आमच्या सगळ्यांची ओळख कान्हाजींना करत. हे आमच्यासाठी नवीन होतं सो आम्ही त्यांना खूप क्वेश्चन्स विचारले. कान्हाजींची कॉफी झाल्या परत एकदा चालू झाला आमचा इव्हिनिंग स्नॅक टाईम. तर ट्रेनमध्ये जाताना खायला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही घरून पॅक करून नेल्या होत्या कारण सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींचे जे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्याला अलर्ट होऊन आम्हाला लागणाऱ्या गोष्टी आम्ही पॅक करून नेल्या होत्या. प्रत्येकाने वेगवेगळ्या डिशेस बनवून आणल्या त्यामुळे सगळ्यांना व्हरायटी ऑफ फूड खायला मिळालं. खाता खाता आमच्या गप्पा टप्पा रंगल्या होत्या. त्याबरोबर नवनवीन वेगवेगळे डबे उघडत होते आणि आमचा स्नॅक टाईम उत्तमरित्या चालू होता. त्यामध्ये मग ट्रिपमधलं डिस्कशन ॲड झालं. आमच्या ट्रिपच्या ऑर्गनायझर्स तेजू आणि हंसिका यांनी आल्या आम्हाला भक्तिपथिक टूर्स थ्रू छान वेलकम किट गिफ्ट केलं. या दोघींनी मिळून भक्तिपथिक टूर्सची सुरुवात केली. यांची ही वृंदावनची सेकंड बॅच होती ज्याच्यामध्ये 25 लोक इन्क्लुडेड होते. प्रत्येकाचे डाऊट्स त्या खूप व्यवस्थित क्लिअर करत होत्या. हो आता वेलकम किट मिळाले म्हणल्या उघडून तर बघितलंच पाहिजे. माझ्या एवढीच तुम्हालाही एक्साइटमेंट आहे ना तर चला ते आपण ओपन करूया.
कुरकुरे लेकिन हमने सुबह से कुछ नहीं खाया. पूर्ण प्रवासात आमची मजा मस्ती खाणं पिणं हे सगळं कंटिन्यू होतंच. तर त्याबरोबर आमच्या सोबत असणाऱ्या ज्या काकू होत्या त्यांनी छान कान्हाजींसाठी भजन म्हटलं. त्यामध्ये आम्ही आमचेही सूर मिसळले. मग त्यामध्ये गवळणी भक्तिपर गीतं किंवा भजनं, हां सगळ्याचे लिरिक्स आम्हाला येत नव्हते, पण ज्याचे येत नव्हते त्याचे आम्ही गुगलवरून सर्च करून ती गाणी म्हटली. खूप छान वाटलं. बोलत असलेली भजनं ओव्या किंवा गवळणी असू देत त्या आम्ही आमच्या समाधानासाठी गात होतो, पण अख्ख्या कंपार्टमेंटमध्ये सगळ्यांनाच खूप आवडली. आम्हाला समोर येऊन ते फीडबॅकसुद्धा देत होते की खरंच खूप छान गात आहात तुम्ही कंटिन्यू करा. त्यांनी आम्हाला काही गाणीसुद्धा सजेस्ट केली आणि आमच्याबरोबर ते म्हणतसुद्धा होते. खरंच खूप छान वाटलं या प्रवासामध्ये. अशी एक छान मेमरी. भजन गाता गाता आमचे 2-3 तास कसे निघून गेले आम्हाला कळलंच नाही. त्यानंतर कान्हाजींच्या जेवणाची वेळ झाली. कांदा किंवा लसूण असलेले पदार्थ कान्हाजींना भोग म्हणून लागत नाहीत, म्हणून काकू प्रवासात नेहमी पॅक फूडच प्रेफर करतात. देवासाठी असलेली ही शिस्त आणि श्रद्धा खरंच पाहण्यासारखी होती. कान्हाजींना जेवण भरवताना काकू खूप गोड गप्पा मारत होत्या, अगदी जसं एखादी आई आपल्या लहान बाळाशी प्रेमाने बोलत असते. प्रत्येक घासामध्ये प्रेम काळजी आपुलकी स्पष्ट दिसत होती. या काकू गेली कित्येक वर्ष कान्हाजींची अशी ही निस्वार्थ सेवा करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कामात त्या कान्हाजींना कधीच विसरत नाही. की निरागस शांत आणि समर्पित भक्ती मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली. त्यानंतर आम्ही पण घेतलं जेवायला. तर जेवणासाठी लागणाऱ्या प्लेटसुद्धा आम्ही न विसरता आमच्या बॅकपॅकमध्ये टाकल्या होत्या आणि डिनरसुद्धा आम्ही घरून पॅक करून आणला होता. सगळ्यांनी एकमेकांना शेअर केलं. आज आमची प्लेट बघून आम्हाला वाटतच नव्हतं की आज आम्ही ट्रेनमध्ये जेवतोय, कारण एवढी भरलेली प्लेट आपल्याला घरीसुद्धा नसते. तर सगळ्यांशी गप्पा मारत आमचा डिनरसुद्धा खूप छान एन्जॉय झाला. त्यानंतर काकूंनी आणले होते डाळीचे पराठे, ते सुद्धा आम्ही एन्जॉय केले. त्यांनाही आमच्याकडचं. त्यानंतर तेजू असलेल्या बोगीमध्ये आम्ही तिच्याशी गप्पा मारायला गेलो. काही बेसिक डाऊट्स होते ते तिच्याशी बोललो. त्यानंतर आम्ही आलो आमच्या बोगीत आणि राधे राधे व्हेरी गुड मॉर्निंग. तर आम्ही मथुराच्या नियरबाय पोहोचलो होतो. मी काही लोकांकडून ऐकलं होतं की ट्रेनमध्ये नीट झोप वगैरे होत नाही, पण असं काही झालं नाही. आम्ही निवांत झोपून गेलो होतो. आजच्या दिवसाचा सगळा प्लॅन आमच्या डोक्यामध्ये होता. आज वृंदावनमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणं एक्सप्लोअर करणार होतो आणि खूप एक्सायटेड होतो. 1 डेची जर्नी करून आम्हाला कान्हाजींनी सुखरूप मथुरा स्टेशनला पोहोचवलं होतं. इथून आम्हाला स्टेला पोहोचून फ्रेश होऊन आजच्या आमच्या ॲक्च्युअल ट्रिपला सुरुवात होणार होती. आज आम्ही वृंदावन फिरणार होतो. आम्ही 7 जणींचा ग्रुप, आमच्या सगळ्यांची सोबत अशी ही पहिली मोठी ट्रिप होती. त्यामुळं मी जर्नीचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला, कारण त्या एक स्पेशल मेमोरीज राहतील आमच्याबरोबर कायम. तर आमच्या ट्रिपच्या पहिल्या डेमध्ये आम्ही कोणकोणते स्पॉट्स कव्हर केले त्याची थोडक्यात माहिती आणि कोणकोणतं फूड ट्राय केलं, आम्ही केलेली मजा मस्ती, आम्ही राहिलेलं स्टेकेशन, या सगळ्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये देणार आहे. तर त्यासाठी तुम्ही प्लीज स्टे ट्यून. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर. हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय बाय टिल नेक्स्ट व्हिडिओ.